गंध गुणोपेतं ये तं कुसुम संतते पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार युतेना धूपेना सुगन्धिना सुगन्धिना गन्धेना पूजयामि तथागत। विश्व शांतिदूत, विश्व वंदनीय, महान कारुणिक, अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धांनी 45 वर्ष अविरतपणे न थकता अथकपणे आपल्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। या सद्धम्माचा वसा घेऊन तथागत भगवान बुद्धांचा हा सद्धम्म जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा तथागतांचा सद्धम्म जो आदी अंत, आदी मध्य आणि अंतिमही कल्याणकारी असणारा असा हा सद्धम्म बुद्ध धम्म आणि संघ, बुद्धाचे 24, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9, बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या ठायी असलेल्या 24ही सद्गुणांचं स्मरण करून भगवान बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंदांचा आधार घेऊन 84,000 महास्तूप, 84,000 महाविहारे, 84,000 धम्मस्तंभ आणि 84,000 धम्म शिलालेखांमध्ये जगातील पहिलं संविधान लिहिणारे, इथपर्यंतच नाही तर हा महान राजा धम्मदायाद बनून आपला रक्ताचा पोटचा गोळा महामहेंद्र संघमित्रा, महामहेंद्राला या जम्बूद्वीप भारताचा राजा सम्राट न बनवता, संघमित्राला सुद्धा महाराणी या जम्बूद्वीपाची न बनविता आपला मुलगा महामहेंद्र आणि संघमित्राला श्रीलंकेला आणि देश विदेशामध्ये अनेक अरहंत महास्तवीरांना तिसऱ्या धम्म संगीतीमधून तय करून मोग्गलीपुत्ततीस या अरहंत महास्तवीर भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला। म्हणूनच सम्राट अशोकांनी एका शिलालेखामध्ये असा उल्लेख केलेला आहे, धम्म विजय हा माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ विजय आहे। या भारतामधून जो बौद्ध धम्म प्रतिक्रांतीच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी बौद्ध धम्माची दीक्षा दिली, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांची ओळख करून देणारे धम्मक्रांतीमुळेच आपल्या जीवनामध्ये हा सर्वांगीण बदल झालेला आहे। धम्मक्रांती म्हणजे काय तर जगाची पुनरावृत्ती म्हणजे धम्मक्रांती होय। या धम्मक्रांतीची फळ म्हणूनच धम्मक्रांती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा आणि 5 शिलामध्ये प्रतिष्ठित करून आपल्याला या बुद्ध धम्माची ओळख करून दिली। त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिम्बॉल ऑफ द नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3ही महामानवांना तिवार अभिवादन करून आयुष्यमान उपासक प्रफुल्ल जाधव व आयुष्यमती उपासिका तेजस्वी जाधव आणि या जेतवन बुद्ध विहारातील सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। तिकडे तोंड करा। सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या परिवारामध्ये आज धम्म रविवार, दर रविवार धम्म रविवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाराणसी जवळ असलेल्या सारनाथ मध्ये एक वाक्य महत्वाचं आहे की
प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासहित स्थानिक बुद्ध विहारामध्ये गेले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 3 जबाबदाऱ्या दिलेल्या आहे, अत्यंत महत्वाच्या. जगातील कुठल्याच माणसावर एवढी जबाबदारी नाही तेवढी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यावर देऊन गेले. ती पहिली जबाबदारी कोणती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपल्याला पहिली जबाबदारी कोणती? तर पहिली जबाबदारी म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. केवळ भिक्खू आणि भिक्खुनीच नाही तर उपासक उपासिकांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. भिक्खू भिक्खुनी उपासक आणि उपासिका ही धम्मरथाची एकूण 4 चाकं आहेत. किती चाकं आहेत? 4 चाकं. धम्मरथाचं पहिलं चाक जर आपण काढून घेतलं 4 चाकांपैकी तर धम्मरथ पुढे जाईल का? नेता येईल का? किंवा दुसरं चाक काढलं तर नाही नेता येईल. तिसरं चाक काढलं तर तरीही नेता येणार नाही. आणि चौथं चाक काढलं तर भिक्खू भिक्खुणी उपासक उपासिका ही धम्मरथाची 4ही चाकं काढून टाकली तर धम्मरथ पुढे जाईल का? बिना रथाचा धम्मरथ पुढे जाऊ शकतो का? म्हणून महाकवी वामनदादा कर्डकांनी आपल्या एका गीतामधून खंत व्यक्त केलेली आहे. कोणती? बघा कशी आहे ती. तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी. पुन्हा ऐका. तुटतात तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी. गेली 4 चाके 4ही दिशेला, मोडलेला गाढा ओढू किती मी. है की नाही? भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका नावाचे हे धम्मरथाचे 4 चाकं, पुढचे भिक्खू आणि भिक्खुनी, मागचे उपासक आणि उपासिका. हे धम्मरथाचे 4 चाकं जर 4 दिशेला गेले, बिना चाकाचा धम्मरथ ओढणं काही साधी गोष्ट आहे का? है की नाही? तर ही खंत महाकवी वामनदादा कर्डकांनी व्यक्त केलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात, माझ्या धम्माचा रथ मी इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. तुम्हाला तो सामोर न्यायचा असेल तर नक्कीच न्या, आणि नाही न्यायचा असेल तर जिथे आहे तिथेच ठेवून द्या, परंतु त्याला मात्र मागे आणण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथामध्ये तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा जे 5 प्रकारचे महापाप सांगितले आहे त्याच्यापैकीच एक जे महापाप सांगितलेलं आहे अत्यंत महत्वाचं आहे. आईला मारणे, पित्याला मारणे, अरहंताचं रक्त काढणे, बोधिसत्वाचा खून म्हणजे बुद्धाचा खून करण्याचा प्रयत्न करणे. तर आणखी जे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे भिक्खू संघांना संघात फूट पाडणे बुद्धानं सांगितले आहे. जे 5 प्रकारचे जे महापाप तथागत भगवान बुद्धाने सांगितले ना त्याच्यापैकीच हे महापाप सांगितलं आहे. कोणतं? संघात फूट पाडणे. समजलं? संघ कोणाकोणाचा असतो? भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ, उपासिका संघ. है की नाही? जो विहारामध्ये एकत्रित येतो धम्म ग्रंथाच्या निमित्तानं, बुद्ध वंदनेच्या निमित्तानं, धम्म रविवारला, पौर्णिमेला किंवा समाजामध्ये, समाज सुद्धा हा एक संघ आहे. है की नाही? तर संघामध्ये फूट पाडणं म्हणजे धम्माला मागे आणणं नाही का? धम्माचा रथ मागे ओढणे नाही आहे का? तुम्ही संघामध्ये फूट पाडता का? संघ संघ संघं शरणं गच्छामी म्हणतो. बाबासाहेबांनी सांगितलंय संघटित व्हा. तिथेही संघ शब्द आलेला आहे. है की नाही? म्हणजे संघामध्ये जर तुम्ही फूट पाडत असाल, है की नाही, तर संघामध्ये फूट पाडणं हे तथागत बुद्धांनी महापाप सांगितलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये देवदत्त होता का नाही? देवदत्त त्याने काय केलं होतं? वज्जी संघातील वज्जी पुस्तकांना बाजूला करून 500 भिक्खू संघ वेगळा निर्माण केला. 500 भिक्खूंना फोडलं त्यांनी. बुद्धाचा जो भिक्खू संघ होता ना 500 भिक्खूला अलग करून त्यांची माथे फिरवून त्यांच्या डोक्यामध्ये बुद्धाविषयी द्वेष पसरवून देवदत्तानं 500 भिक्खू संघ निर्माण केला होता. 1-2 नाही, 5 नाही, 500 भिक्खूंना अलग जाऊन
देवदत्तानं वेगळ्या भिक्खू संघाची निर्मिती केली होती. तर त्याचं किती मोठं आहे की नाही, किती अधोगतीला गेला. काही लोक म्हणतात तो पच्चेक बुद्ध म्हणून वगैरे, परंतु त्याचं अधोगतीचं मरण झालं, त्याला सुगतीचं सद्गतीचं मरण आलं नाही. म्हणून संघात फूट पाडणे ही चांगली गोष्ट नाही, लक्षात घ्या. संघामध्ये फूट पाडू नये. संघामध्ये फूट पाडणं म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धम्माला मागे आणणे होय, लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी पहिली जबाबदारी दिली, ती पहिली जबाबदारी म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, हीच खरी मानव सेवा करणे होय. त्यालाच धम्मदान म्हणजे धम्मदान सर्वश्रेष्ठ दान, धम्माचा प्रचार. महाकवी वामनदादा कर्डक तर असंही म्हणतात, खरी लोकसेवा खरी धम्मसेवा. खरी लोकसेवा जर कोणती असेल तर धम्मसेवा करणं, लोकांमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात, है की नाही, काय म्हणतात की हा भारत महासत्ता तेव्हाच होईल जेव्हा या भारतातील प्रत्येक घराघरामध्ये बुद्ध धम्माचे विचार पोहोचतील. भारतातील प्रत्येक नागरिकांमध्ये बुद्ध धम्माचे विचार पंचशील अष्टांगिक मार्ग पोहोचेल, तेव्हाच भारत या जगामध्ये महासत्ता बनेल. जो सम्राट अशोकाच्या काळामध्ये सोन्याची चिडिया, स्वर्णिम भारत, सोन्याची लंका म्हणजे सोन्याचा भारत म्हणजे सम्राट अशोकाच्या काळातला सोन्याची लंका म्हणजे रावणाची नाही. त्या सम्राट अशोकांनी आपली मुलगी संघमित्रा आणि महामहेंद्राला श्रीलंकेला पाठवलं. बुद्ध धम्ममय लंका म्हणजे सोन्याची लंका, है की नाही. तर या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सांगितलं की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय, आणि म्हणून प्रत्येकाने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातल्या कुठल्याच माणसाला एवढी जबाबदारी बाबासाहेबांनी दिली नाही, तेवढी जबाबदारी. कोणती जबाबदारी? बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. मी सारा भारत बौद्धमय करीन, आहे की नाही. बौद्धमय करीन म्हणजे संपूर्ण भारताला बौद्ध बनवणं नाही, तसा त्याचा अर्थ नाही. मी सारा भारत बौद्ध राष्ट्र बनवीन, तसा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यांची म्हणजे मानवी नैतिक मूल्यावर आधारित असलेला हा भारत म्हणजेच प्रबुद्ध भारत म्हणजेच बौद्ध राष्ट्र, लक्षात घ्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती जबाबदारी दिली है ना, प्रबुद्ध भारत बौद्ध राष्ट्र निर्माण करण्याची आपल्याकडं जबाबदारी दिलेली आहे. आणि ही जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे, आपल्याला दिलेली आहे ती जबाबदारी. काय आपण ते कितपर्यंत पार पाडण्याचा प्रयत्न करतो, तर आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये धम्म कार्य हे महत्वाचं आहे. धम्मासाठी वेळ दिला पाहिजे, धम्म कार्यासाठी वेळ दिला पाहिजे, धम्म प्रचारासाठी वेळ दिला पाहिजे. तर पहिली जबाबदारी आहे बाबासाहेबांनी दिली, ती म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, है की नाही. आणि त्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ, महत्वपूर्ण ग्रंथ वाचायला सांगितला. 22 प्रतिज्ञाचा सुद्धा बुद्ध धम्म प्रचार प्रसारामध्ये अंतर्भाव होतो. 22 प्रतिज्ञेचा प्रचार आणि प्रसार करणे म्हणजे सुद्धा धम्माचाच प्रचार करणे होय. काही मूर्ख लोक 22 प्रतिज्ञेची काही गरज नाही, लोकांची मन दुखतात, त्या कालबाह्य झालेल्या आहे असं मूर्खपणाने अज्ञानपणाने म्हणतात, परंतु ती चुकीची गोष्ट आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये बुद्धाचे पंचशील आहे, बुद्धाचा अष्टांगिक मार्ग आहे, 10 पारामिता आहे, है की नाही, 4 ते मूल्य आहे. मग काय ते कालबाह्य आहे का? नाही. 22 प्रतिज्ञेची गरज सध्याही आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्यावर पहिली जबाबदारी दिली ती म्हणजे भारत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दुसरी जी जबाबदारी दिलेली आहे, अत्यंत महत्वाची जबाबदारी, ती जबाबदारी बाबासाहेब आपल्याला देऊन गेले. ती जबाबदारी म्हणजे, नीट लक्ष द्या, कोणती जबाबदारी? आता जे मी त्याचा उल्लेख केला आहे, प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासहित स्थानिक बुद्ध विहारात गेले पाहिजे. काय आपण जातो? ख्रिश्चन बांधव चर्च मध्ये जातात दर रविवारला, है की नाही.
मुस्लिम बांधव 5 वेळा नमाज पडतात, दिवसातून किती वेळा? 5दा नमाज पडतात. जिथं आपलं दुकान असेल त्या ठिकाणी ते नमाज पडतात. आपल्या कमाईतला, रोजच्या कमाईतला ते दानही करत असतात. म्हणजे प्रत्येक धर्मातील जे लोक आहेत ते जागृत असतात, आपल्याला दिसतात. पण आज आपण रविवाऱ्या दिवशी सुद्धा स्थानिक बुद्ध विहारामध्ये जात नाही. पौर्णिमा तर त्याच्याही पेक्षा, पौर्णिमेलाही जात नाही आम्ही लोक. जे लोक पौर्णिमेला सुद्धा, बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्याच्या पलीकडे बौद्धांचे कोणतेही सण नाही, लक्षात घ्यायचे आहे. आले का लक्षात तुम्हाला? म्हणजे बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. महापुरुषांच्या जयंत्या तिथे आपण करत असतो, परंतु खऱ्या अर्थानं बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा. त्याच्या पलीकडे आपले कोणतेही सण उत्सव नाही. ब्राह्मणी हिंदू सण आपले सण नाही. दिवाळी असो, दसरा असो, सोनं वाटणं ज्याला म्हणतात, आहे की नाही, किंवा गुढीपाडवा असो, रक्षाबंधन राखी बांधणं असो, होळी रंग लावणं असो, पोळा असो, किंवा तो तीज नावाचा कावळ्याले बाप बनवण्याचा जो सण आहे की नाही, तो असो. हिंदूंचे कुठलेही सण आपले सण नाही. त्या सणासीन, हिंदू ब्राह्मणी सणासीन आपला काहीही संबंध राहिलेला नाही आहे. आपण संपूर्णपणे त्याचा त्याग केला पाहिजे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब म्हणतात ना, काय म्हणतात? येवल्याला 13 ऑक्टोबर 1935 ला धर्मांतराची घोषणा केली बाबासाहेबांनी. नाशिक जवळ येवला आहे. कोणती घोषणा केली? मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मरणारही नाही. लक्षात घ्या, समजलं? हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. लक्षात घ्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 ला महास्तवीर गुरु चंद्रमणीच्या हस्ते, है ना, त्या 7 लाख लोकांना नागपूरला आणि 3 लाख लोकांना चंद्रपूरला बुद्धाच्या धम्माची दीक्षा देतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे का, 22 प्रतिज्ञेमध्ये म्हणतात, आज माझा नवा जन्म होत आहे. आता काय भीमाईनं आणि रामजी आंबेडकरांनी त्यांना जन्म नाही दिला होता? भीमाईनं 14 एप्रिलला त्यांचा जन्म नाही झाला. आपण तर 14 एप्रिलला जयंती मनवतो बाबासाहेबांची. पण बाबासाहेब म्हणतात, आज माझा नवा जन्म होत आहे. आता कोणती तारीख आहे ती? कोणती तारीख आहे? 14 ऑक्टोबर 1956. आज माझा नवा जन्म होत आहे असं म्हणत आहे. मग कोणता जन्म दिवस बनवान बाबासाहेबांचा? 14 एप्रिल का 14 ऑक्टोबर? तो फक्त शारीरिक जन्म आहे. तुम्हाला माहित असेल, ज्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ ऐकला असेल, जैन धर्माला मानणारा कोण आहे? भगवान बुद्धांची महाउपासिका आहे. 7 वर्षापासून उपासिका बनली होती ती. कोण? विशाखा. विशाखानं अख्खा कुटुंब बुद्धिस्ट बनवला. विशाखाचा कुटुंब नाही का, विशाखाला ज्या घरी दिलं होतं श्रावस्तीला, मिगार सेठ, मिगार श्रेष्ठी, हा मिगार सेठ जैन धर्माचा अनुयायी होता. जैन धर्माचा. आता मिगार सेठ जर जैन धर्माचा अनुयायी असेल तर त्यांचा परिवार कोण असेल? पूर्ण जैन धर्माचा अनुयायी. विशाखाचा जो पती आहे पुण्यवर्धन, हाही जैन धर्माला, माझे वडील जे करत आहे, वडिलाचीच हुकुमशाही चालत असते ना घरामध्ये. तर मिगार सेठ तर जैन धर्माला मानणारा होता, पण त्याचा पूर्ण जैन धर्माला मानणारा होता. कोणता परिवार? त्या मिगार सेठचा. आणि विशाखाला त्या धर्मामध्ये दिलं होतं, आहे की नाही. त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह होता, वर्णवाद आणि जातीवाद तर नव्हता, पण त्या ठिकाणी मग विशाखाला बुद्धिस्ट परिवारामध्ये ती वाढली होती. धनंजय सेठ, सुमना देवी आणि तिचा आजोबा मेंढक सेट्टीकडून तिला वयाच्या 7व्या वर्षापासून बौद्ध धम्माची काय भेटली? प्रेरणा मिळाली. वयाच्या 7व्या वर्षामध्ये साकेत नगरीमध्ये ती सोतापन्न झाली होती विशाखा. मग तिच्या लग्न झालं आणि ती श्रावस्तीची सुनबाई झाली. साकेतची विशाखा श्रावस्तीची सुनबाई झाली. आणि जैन परिवार होता तिचा सासरा. बुद्धाला तर सोडा, बुद्धानं 24 वर्षावा श्रावस्तीला केले, तर बुद्ध चारिकेला जात होते. कोणाच्या घरी? मिगार सेठच्या घरी. बुद्धाला तर सोडा, पण बौद्ध भिक्खूंना सुद्धा त्यानं आजपर्यंत भिक्षाटन म्हणजे भोजन वाढलं नव्हतं भिक्षापात्रातून. रिकाम्या भिक्षापात्रानं भिक्खू लोक जायचे, बुद्धही जायचे. श्रावस्तीची घटना आहे की नाही. तर लक्षात घ्या, विशाखाच्या सासऱ्याला बदलवलं. कोण? विशाखानं. सासरा बदलला तर पूर्ण
परिवार बदललं. आमच्या समाजातल्या पोरी पळतात, आंतरजातीय लग्न करतात, करा, काही फरक पडत नाही. बाबासाहेबांनीच तो अधिकार दिला. हिंदू कोड बिलामध्ये पती निवडण्याचा अधिकार आहे का नाही, पण चांगला निवडा, टपरी छपरी नाही, आहे का नाही. तर विशाखासारखी ताकद आहे का तुमच्यामध्ये, धाडस आहे ते. अख्खा जैन कुटुंब तिनं बुद्धिस्ट बनवलं, आहे का नाही. नाहीतर आमच्या बाया, आता ती तर बुद्धिस्ट परिवारातली होती, पण जैन परिवारामध्ये दिलं. जैन परिवाराला पूर्ण, सासऱ्याला पूर्ण परिवाराला तिनं बुद्धिस्ट बनवलं. कोणा, विशाखानं. आणि आमच्या बाया आता एवढे वर्षात 69 वर्ष धम्मचक्र प्रवर्तन दिनाला होईल. किती, 69 वर्षापासून आमच्या बायांना घरातले देवी देवता किचन पाचचे सोडले नाही. तिकडच आहे. इकडं फक्त समोरच्या बैठक रूम मध्ये गौतम बुद्ध, बाबासाहेब आणि मस्त पूजास्थान, नवनीसा, मस्त संविधानाचं पुस्तक आहे. बनते जे आम्ही संविधानही वाचतो काचामध्ये, ते अधिष्ठान. फक्त ते संविधानाचे पानही उघडत नाही, त्या बुद्ध वंदनेच्या पुस्तकाचे पानं उघडत नाही, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचे फक्त दिखावा तिथं ठेवतात काही लोक. आणि तिकडे किचन मध्ये जा, काय आहे, काय आहे, देवी देवता. 15 जानेवारी 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वरळीला, मुंबईला एक भाषण केलं होतं 6000 लोकांमध्ये. समजलं, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं. काय भाषण केलं, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. कोणाचं वाक्य आहे, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही, केवळ बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही, है की नाही. बुद्धाच्या शुद्ध रूपी जलामध्ये अशुद्ध रूपी पाणी आणू नका, है की नाही. 12 बाईची खिचडी करून चालणार नाही. तर घरात खंडोबान बाहेर बुद्ध ठेवता का तुम्ही. तिकडे एक मराठवाड्यामध्ये एक गाणं आहे, कोणतं माहित आहे का, खरा बाप तो बाजूला ठेवला, 12 बापाचा अंगारा लावला, है की नाही. ते एक जुनं गाणं होतं. आता कहाले मी, आता तर बाया लोकांना तो विसरच पडला, है की नाही. बाई भीम माया देवाहुनी भारी देव, आता कहाले घेऊ मी दुजाच नाव, है ना. लपून लपून लपशील किती, उघड होताच होईल फजिती. घरात तुझ्या ना भीमाचा फोटो, आपलाच म्हणून कसा मी भेटू, है का नाही. हे गाणे होते पहिल्या काळामध्ये लोक, है का नाही. तर घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. तर तुमच्या घरामध्ये आहे का काही भूतकेत वगैरे. काही लोक म्हणते जे आमच्या घरी गृह शांतीसाठी या, म्हणते गृह शांतीसाठी. आता घरातली शांती कोणती बरं, तर भूत म्हणजे अशी, म्हणजे भूतकेत नाही. भूत तर हा पाली शब्द आहे. भूत कशाला म्हटलाय, 4 महाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. भूत पाली शब्द आहे. तर खऱ्या अर्थानं जर भूत तुमची अंधश्रद्धा असेल ना, घरामधले ते 33 कोटी काढा, तेच खरे भूतकेत आहे तुमच्या घरातले, है की नाही. एखाद्या माणसाला दारूची नशा कुटुंबाला बर्बाद करते, पण देवा धर्माची नशा सुद्धा कुटुंबाला बर्बाद करते. समजलं का. धर्म अपूची गोळी आहे, धम्म नाही. कार्ल मार्क्स काय म्हणतो, धर्म अपूची गोळी आहे, नशा आहे. धम्माला नाही म्हटलंय त्यानं. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म नाही दिला, बुद्ध धम्म दिला आहे. धम्म म्हणजे जीवन जगण्याची योग्य पद्धत आहे, लक्षात घ्या. धर्म आणि धम्म वेगळा आहे, है का नाही. म्हणून आपल्या घरामध्ये कुठलेही हिंदू धर्माचे, काही लोक आम्हालाही म्हणतात, बापा भंतेजी म्हणते घरातले कशाला देवी देवता काढता, असे म्हणते, मनातून काढा म्हणते. मग बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला जाहीर केलं होतं. काय जाहीर केलं होतं, लोकांना जाहीर केलं होतं ना बाबासाहेबांनी, की तुम्ही जेव्हा धम्मदीक्षेला याल तर तुमच्या घरातले त्यावेळेचे अंगठा बहादूर, कमी शिकलेले लोक, अशिक्षित लोक, पण निष्ठावान प्रामाणिक होते. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मला विद्वान माणसंही नको, कर्तृत्वानही नको, मला कोणती माणसं हवी, निष्ठावान प्रामाणिक. सोनबा येवले सारखी, महाकवी वामनदादा कर्डकासारखी कमी शिकलेले लोक होते, पण त्यांनी आपल्या घरामध्ये देवी देवता ठेवले नाही. बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं त्यानं, पण आज शिकल्या सवरल्यांनी पुन्हा घरामध्ये भरलेले आहे. आणि माझ्या आजीपासून आलं म्हणते, आमच्या घरापासून चाललं. त्या आजी तर मेली कैची. फोटो घ्यायची, खायची सोय नव्हती, कपड्याची सोय नव्हती. दगड धोंडे पुजणारे लोक आपल्या घरी ते काचाचे ते कागदाचे फोटो आलेच कुठून. म्हणजे किती खोटं बोलतो आपण. शाळेमध्येच भेटलं म्हणे एक बाई महापौर आले म्हणून ठेवला म्हणे तिकडं, हाय की नाही. तुम्ही देऊन पहा बरं हिंदू बांधवांना एखादी बुद्धाची मूर्ती बाबासाहेबाची ठेवतात का आता, मातंग बांधव वगैरे, हाय की नाही. म्हणून घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार
नाही. घरातूनही काढा आणि डोक्यातूनही काढा. घरात जर ठेवले तर त्याचा परिणाम आपल्या लेकराबाळावर होते, आहे का नाही? म्हणून कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धामध्ये, अंधविश्वासामध्ये फसू नका. काही बाया धम्मग्रंथाला येत नाही, पण तिकडं गरबा पाहायला चालल्या आमच्या बाया. काही बाया तिकडं पुलगावले जात आहे कायच्यासाठी, काहीतरी मार्केटमध्ये जात आहे, पण तिकडे लंगरले जात आहे का नाही? लंगरले आणि तिकडे थोडस पाहूनही येत आहे, जाऊन तर येत आहे पण पाहूनही येत आहे. आणि या पुलगावमध्ये तर यात्रा होती बाबा 15 दिवस बाया संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत त्या यात्रेत झुल्यामध्ये. ग्रंथाला जायचा पता नाही. भंतेचं प्रवचन म्हणलं का सगळ्यात मोठं कठीण काम आहे तर तुम्हाला धम्म देसना ऐकणं. सगळ्यात कठीण काम आहे बुद्ध विहारात जाणं. सगळ्यात कठीण काम आहे धम्म ग्रंथाला जाणं. आणि टीव्ही म्हणलं तर टकड बम असं 3 घंटे असं बिलकुल. तुमचं ध्यान फक्त 2 गोष्टीमध्येच लागते, एक तर टीव्ही मध्ये आणि दुसरं पैसे मापत असताना. बिलकुल असं बिलकुल पापणी हालत नाही, टकड बम. मग आळस येत नाही, पायही दुखत नाही, काहीच होत नाही, आहे का नाही? लक्षात घ्या. म्हणून लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, काय सांगितलंय? घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. आताच फेकून द्या, आपल्या डोक्यातूनही फेकून द्या आणि घरातूनही फेकून द्या. आपल्या याच्यामध्ये त्याचं काही काम नाही, आहे का नाही? आता तर त्या लोकांनी तुम्हाला मारलं पाहिजे. पहिले लोक ते हिंदू ब्राह्मण लोक तुम्हाला विरोध करत होते कायच्यासाठी? तुम्ही महार लोक, अस्पृश्य लोक, मेलेले गुरढोर खाता. आमच्या मंदिरात लोक विटाळ होत होता, त्या मंदिरामध्ये विटाळ होता, ते देवही वाटत होते आणि ते मंदिरही वाटत होते ना. आता ते देव घरात आणले, तुम्हाला काही वाटते का नाही? असं जर बोलत तुम्हाला राग येईल, आहे का नाही? मग त्या देवी देवताचं तुमच्या काय घरामध्ये काय काम? लक्षात घ्या. 33 कोटी देवी देवताले आपली दया आली नाही. ते 9 दिवस बसली का नाही, तिले दया आली नाही. आपल्यावर एकही कपडा नव्हता, तिले नाही वाटलं का आम्हाला 9 दिवस 9 साड्या देतात, तर एखादी साडी या शूद्राती शूद्र अस्पृश्य बाईच्या अंगावर टाकू दे, तिची इज्जत राखू दे. त्या देवीले दया आली नाही. बाबासाहेबांनीच आपल्याला अंगभर हे कपडे आले. माझ्या अंगावर जे चिवर आलं नाही, हे महावस्त्र कोणामुळे आलं? महावस्त्र जगाचं नेतृत्व करणार बुद्धाच्या अंगावरचं वस्त्र माझ्या अंगावर आलं, कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. तुमच्या अंगावर भारी भारी वस्त्र आले, कोणामुळे? आणि रमाईला जेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर बनून आले तर होतं का तिला? शाहू महाराजांचा फेटा घालून गेली होती. बाबासाहेबांच्या मुलांच्या कपनालाही कापड नव्हते. लक्षात घ्या. आज आपल्या घरी एवढ्या अलमाऱ्या खोलल्या तर एवढे कपडे आहे का नाही? 33 कोटी देवी देवता जे करू शकले नाही ना, ते एकट्या बाबासाहेबांनी केलेलं आहे आपल्यासाठी, आहे का नाही? म्हणून बाबासाहेबांना बेईमान होऊ नका. बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवा, आहे का नाही? बाबासाहेबाला बेईमान कोण झाला होता? आपल्या पुलगावला 25 एप्रिल 1954 ला बाबासाहेबांनी पहिल्यांदा बुद्ध विहाराची कोनशिला केली. 1954 लाच, देहू रोडच्या आधी 25 एप्रिल 1954 ला कोनशिला ठेवली पुलगावला. बुद्ध विहाराचं पहिलं बुद्ध विहार बाबासाहेबांच्या हातचं, दीक्षेच्या आधीचं. तर बाबासाहेब भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी पैसे मागायला आले होते, आहे का नाही? बाबासाहेबांनी इथून पैसे नेले निवडणुकीसाठी, आहे का नाही? तर बाबासाहेबांना हरवणारा माणूस कोण होता? भाऊराव बोरकर, भंडाऱ्याचा. बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहिला आपलाच माणूस, निवडून आला आणि विमानात बसला. तर जसं आता ते विमान क्रॅश नाही झालं का, तसाच भाऊराव बोरकर दिल्लीला निघत आहे, तर त्याचे एकही तुकडा सापडला नाही. समजलं का? जे लोक बाबासाहेबांना बेईमान होतात, म्हणून बाबासाहेब आम्हाला म्हणतात कधी कधी, शेणातल्या किड्यासारखं जगणं सोडून द्या. जे लोक शेणातल्या किड्यासारखं जगतात त्यांना टोचून बोला म्हणते बाबासाहेब एका भाषणामध्ये. पण कोणालाही टोचून बोलू नका. जे लोक बाबासाहेबांना बेईमान झालेले आहे, गद्दार झालेले आहे, बाबासाहेबांची उपकाराची जाणीव विसरलेले आहे, जे लोक धम्माशीन बुद्ध विहाराशीन काहीही घेणं देणं ठेवत नाही, माझं घर बरं, माझं दार बरं, माझं घर बरं, माझं दार बरं, मला वेळच नाही, अशा लोकांना टोचून बोला म्हणते. अरे टोचून बोला, अरे शेणातल्या किड्यासारखं जगणं सोडून दे. शेणातला किडा माहित आहे ना, शेणातच जन्म घेतो, शेणातच जगतो आणि शेणातच मरतो. म्हणून आपली काहीतरी जबाबदारी आहे का नाही? जबाबदारी का नाही आहे? केवळ कुटुंबाची जबाबदारी आहे. काय बाबासाहेबांना कुटुंब नव्हतं? मग संपूर्ण वेळ बाबासाहेबांनी कोणासाठी दिला? एखादी वेळा तरी म्हणलं असतं ना रमाईनं, अहो 4 लेकरं मातीखाली घातली, त्या यशवंत बाळ एकुलता एक आहे, त्याची तब्येत बराबर राहत नाही, तुमची तब्येत बराबर राहत नाही, मलाही टीबी झालाय, क्षयरोग झालाय. अहो आता तरी कुठेतरी छोटीशी नोकरी करा आणि कुठेतरी आपल्याकडे मुलाबाळ आपलं लक्ष द्या, घरादाराकडे. पण दिलं का बाबासाहेबांनी?
नाही. वाटलं जर असतं ना तर रमाईला महाराणी सारखं ठेवता आलं असतं. अमेरिका जर्मनीमध्ये नेऊन 4-4 लेकरही मरण पावले नसते, रमाई मरण पावली नसती. चांगला डॉक्टर जगातला डॉक्टर आणला असता इलाज करण्यासाठी. पण लक्षात घ्या, बाबासाहेबांनी संपूर्ण वेळ कोणासाठी दिला? आपल्यासाठी. तुम्ही काय म्हणता? आमच्याकडं वेळ नाही, आहे का नाही? तर हे लोक कोण आहे जे वेळ नाही म्हणतात धम्म कार्यासाठी? तर गद्दार लोक आहे का नाही ते? उपकाराची म्हणजे दूध का कर्ज, बाबासाहेबांच्या दुधाचे उपकार विसरणारे लोक, आहे का नाही? म्हणून भीमा माऊलीचे दूध विकणं आहे, मतदान विकणं म्हणजे भीमा माऊलीचे दूध विकणं आहे, भीमा माऊलीचं रक्त विकणं आहे का नाही? तर लक्षात घ्या, दुसरी जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे कोणती? दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे. काय आपण जातो इतक्या वर्षापासून? आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस येत आहे. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून धम्म रविवार, दर रविवार धम्म रविवार, दर पौर्णिमा हॅपी पौर्णिमा. प्रत्येक रविवारला मुलाबाळासहित आपल्या बुद्ध विहारात गेलं पाहिजे. समजलं? आणि तिसरी जबाबदारी बाबासाहेब आपल्याकडून देऊन गेले ती म्हणजे आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी, धम्म प्रचार प्रसारासाठी दान केला पाहिजे. कितवा हिस्सा? 20वा हिस्सा. आता पुन्हा मनान बनते जे आले दानावरच शेवटी, है की नाही? कोणतीही चळवळ यशस्वी होण्याकरता 3 बळाची आवश्यकता असते म्हणते बाबासाहेब एका भाषणात. द्रव्यबळ, बुद्धिबळ आणि मनुष्यबळ. तर धन खर्च करावं लागतं. सम्राट अशोकाने 84,000 महाविहार महास्तूप बांधले, तर बिना धन खर्च केल्याशिवाय नाही, आहे का नाही? धन खर्च करावा लागतो. तर बाबासाहेबांनी सांगितलंय आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी दान केला पाहिजे, खर्च केला नाही तर सर्व कुठं टाकताय तुम्ही? डिब्ब्यामध्ये, आहे का नाही? म्हणून धम्म कार्यासाठी कधीही मागे पुढे पाहू नका. आपल्या रोजच्या कमाईतला काही हिस्सा कोणाचा आहे? बाबासाहेबांचा, आहे का नाही? आपल्या अंगावरचे कातडे सोलून चपला आणि जोडे जरी करून देतो म्हणलं तरी बाबासाहेबांच्या उपकारातून, भीम ऋणातून मुक्त होता येत नाही. बाबासाहेबांचे उपकार फेडता येत नाही, पण उपकाराची जाणीव ठेवता येते. उपकाराची जाणीव ठेवून धम्म कार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. समजलं का? नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, जे काही वल्लभी असेल, अमरावती असेल, जे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होते त्या ठिकाणी दान जात होतं, आहे का नाही? असं मी वाचण्यात आलं की 40,000 गावातील खेड्यातील दान नालंदाच्या विद्यापीठासाठी जात होतं. 10,000 भिक्खू लोक, भारतातलेच नाही तर देश विदेशातले भिक्खू लोक नालंदा, तक्षशिला, वल्लभी, अमरावती, मिथिला, मथुरा, पुष्पगिरी, मोगलमारी, अंबारन अशा प्राचीन बौद्ध विद्यापीठामध्ये शिकत होते भिक्खू लोक. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे, सर्वात जास्त बुद्ध लेण्या महाराष्ट्रामध्ये आहे. अजिंठा, वेरूळ, कारले, भाजे, बेडसे, एलिफंटा, आहे का नाही, कान्हेरी, हे सर्व बौद्ध लेण्या. या बौद्ध लेण्यांमध्ये हे बौद्ध विद्यापीठच आहे. बौद्ध लेण्यामध्ये तिथंही भिक्खू लोक राहत होते. मग या भिक्खू लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, भिक्षाटनाची, चिवराची व्यवस्था कोण करत असेल? उपासक, उपासिका. मी असं वाचनात आलं की कान्हेरी बौद्ध लेण्या ज्या मुंबईला आहे, कान्हेरी बौद्ध लेण्या, तिथे 6,000 भंतेजी राहायचे, वास्तव्याला वर्षावास करायचे. नालंदामध्ये 10,000 भिक्खू शिकायचे, 10,000 भिक्खू विद्यार्थी शिकायचे. त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यांच्या संपूर्ण गरजा त्या काळातले उपासक उपासिका करायचे. राजे महाराजे, धनी सेठ, सावकार, गरीबातले गरीब. आजही तुम्ही बघा कोणाच्या शीख बांधवांच्या गुरुद्वारा बघा. शीख बांधवांच्या गुरुद्वारामध्ये आपल्या शेतीतला पहिला माल ते गहू असेल, तांदूळ असेल, बटाटा असेल, कांदा असेल गुरुद्वारामध्ये टाकतात. म्हणून तुम्ही कॅनडामध्ये, शीख धर्म कॅनडामध्ये या जगातला सगळ्यात मोठा भंडारा म्हणजे सतत 24 घंटे तिथे अन्नदान केले जातात. अमृतसरला गुरुद्वारा तिथे, इकडे नांदेडला सुद्धा, मी आताच ग्वालियरला गेलो तिथे सुद्धा. तर ही परंपरा बौद्धांची आहे, शिखांनी घेतली, जैनांनी घेतली, आपण विसरून गेलो, आहे का नाही? आपल्या शेतीतला पहिला माल ते शीख लोक कुठे दान करतात? आणि मुस्लिम बांधव सुद्धा आपल्या कमाईतला, रोजच्या कमाईचा 5वा हिस्सा मस्जिदीमध्ये दान करतात. तेव्हा कुठं त्यांचे धर्म पुढे जात आहे, लक्षात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं आहे आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी
खर्ची केला पाहिजे, दान केला. मी किती गोष्टी सांगितल्या तुम्हाला? या 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. समजलं का? या 3 गोष्टीचं जर तुम्ही पालन करत असाल तर बाबासाहेबांचा बौद्ध धम्म पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. तर आज मी या परिवारामध्ये आजच्या धम्म रविवारच्या निमित्तानं तर हे जे आज मी म्हणजे धम्म रविवारच्या निमित्तानं तर मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात, काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते एक विधान आहे. कोणतं? 22 प्रतिज्ञेमधलं. ते 22 प्रतिज्ञेमधलं विधान असं आहे बाबासाहेबांचं. बघा काय म्हणतात बाबासाहेब, मी नरकातून बाहेर पडलो म्हणते. 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नागपूर दीक्षाभूमीला. आणि बाबासाहेब माहिती आहे काय म्हणतात? मी नरकातून बाहेर पडलो. आता नरक कोणाला म्हटलंय बाबासाहेबांनी? हिंदू धर्माला, आहे का नाही? मी नरकातून बाहेर पडलो. स्वर्ग नरक असते का? असते का स्वर्ग नरक? स्वर्ग नरक असते का? परंतु बाबासाहेबांनी नरक म्हटलेला आहे. मी नरकातून बाहेर पडलो. स्वर्ग नरक नसते, स्वर्ग नरक नसते. पण बाबासाहेबांनी मी नरकातून बाहेर पडलो. नरक तर नसते, पण नरक जर समजायचा असेल, मानायचं असेल तर कोणाला माना म्हणते? हिंदू ब्राह्मणी धर्माला. मी नरकातून बाहेर पडलो म्हणजे हिंदू धर्मातून, ब्राह्मणी हिंदू धर्मातून बाहेर पडणं म्हणजेच नरकातून बाहेर पडणं होय. म्हणून बाबासाहेब म्हणतात, आज माझा नवा जन्म होत आहे. 14 ऑक्टोबर 1956 ला, आहे का नाही? सम्राट अशोकांनी सुद्धा मोगली पुत्र तिस्सांच्या समोर आपली तलवार खाली ठेवली आणि मग सम्राट अशोक त्या मोगली पुत्र तिस्स अरंत भंतेजींना म्हणतात, मथुरेचे आहे ते भंते, तर त्यांना काय म्हणतात? आज माझा नवा जन्म झालेला आहे. बुद्ध धम्माची दीक्षा देऊन सम्राट अशोक. विशाखा मातेचे जे सासरे आहे का नाही बुद्ध आणि तेही म्हणतात, आज माझा नवा जन्म झाला. विशाखाला नवा जन्म म्हणजे बुद्ध धम्म संघाची 3 रत्नाची ओळख होणं, बुद्ध धम्मावर संघावर श्रद्धा उत्पन्न होणं, बुद्ध धम्माची दीक्षा घेणं, दीक्षित होणं म्हणजेच खऱ्या अर्थानं नवा जन्म होय. लक्षात घ्या. तर जी मिगार सेठ म्हणते की मी आजपर्यंत जैन धर्माचं पालन करत होतो, आतापासून आज म्हणजे तो आपल्या सुनला विशाखाला काय म्हणतो? आई म्हणतो, तू माझी माता आहे. म्हणून तेव्हापासून विशाखाला मिगार माता विशाखा, महाउपासिका मिगार माता विशाखा म्हणून ती प्रसिद्ध झाली. तिनं श्रावस्तीला पूर्वाराम नावाचं 9 करोडचं बुद्ध विहार सुद्धा भिक्खू संघाला बुद्धाला अर्पण केलं होतं. आठवते तुम्हाला ही गोष्ट? बुद्ध आणि धम्मामध्ये आहे ही गोष्ट. म्हणून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं म्हणजे मला हेच सांगायचं आहे जाता जाता की आज स्त्रिया आंतर जातीय विवाह करतात, करा ना, पण आपल्या परिवारामध्ये आहे की नाही, तो कोण? तो रामदास आठवल्या, है की नाही, ब्राह्मण समाजाची स्त्री केली, है की नाही, ते दाखवतात फोटो वगैरे. काय त्यांनी आपल्या परिवाराला, आपल्या पत्नीला बुद्धिस्ट बनवलं? कोण? रामदास आठवल्यानं. तो काय म्हणते? तो कोण? आदर्श शिंदे, है की नाही. म्हणजे सगळे लोक, आपल्या समाजातील जे लोक आहे का नाही, आपल्या स्वतःच्या कुटुंबालाच धम्मदीक्षित करू शकत नाही, तर काय ते धम्मदीक्षा धम्माचा प्रचार आणि प्रसार प्रामाणिकपणे करतील? है का नाही. अनेक लोक धम्म प्रचारक आणि प्रचारिका धम्म प्रबोधन करतात, पण घरापासून नाही, स्वतःच्या मुलापासून करत नाही, है ना. तरुण मुलं बुद्ध विहारात राहत नाही, तरुण मुलींनी राहत नाही, पण तेच लोक जे प्रवचन करतात भाषणामध्ये, त्यांचाच मुलगा प्रवचनात मध्ये राहत नाही, है का नाही. तर धम्माचा म्हणजे आपला खरा जो नवा जन्म आहे, तर आपल्या घरामधले जे काही 33 कोटी देवी देवता आहे ते आपण घरातून बाहेर काढले पाहिजे. नदी नाला असेल, तलाव असेल, त्याच्यामध्ये शिरवले पाहिजे. घरातूनही बाहेर काढले पाहिजे आणि डोक्षातूनही बाहेर काढले पाहिजे. समजलं का तुम्हाला? तर ही गंदगी आहे, हा कचरा आहे. दारूची नशा जसं कुटुंब उद्ध्वस्त करते, देवाधर्माची नशा सुद्धा, आणि बायांना जास्त आहे ती नशा देवाधर्माची, है की नाही. तर म्हणून ह्या नशेपासून मुक्त राहा, देवाधर्माची नशा. तथागत भगवान बुद्धांनी त्याला सम्यक दृष्टी सांगितलाय. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य, 4 आर्य सत्याचा बोध करून घेणं, खऱ्या अर्थानं सम्यक दृष्टी प्राप्त करून घेणं आहे. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म हा विज्ञानाशी सुसंगत आहे. विज्ञाना या शब्दाला जन्म बुद्धांनी दिलेला आहे, है की नाही. तर लक्षात घ्या, आपण अंधश्रद्धेमधून, अंधविश्वासामधून, कर्मकांडामधून हे काळे धागे दोरे आपण सोडले पाहिजे गुलामीचं प्रतीक म्हणून, है की नाही. दोन्ही हाताला, दोन्ही पायाला आणि गळ्याला लहानपणापासूनच
एका बाईचं पोरग तर नुसतं काळं ढेऊल होतं. आता आईची आहे, मी निंदा म्हणून नाही सांगत, प्रत्येक आईला आपला मुलगा प्रियच असतो, राजाच असतो. पण ते काळं काळं पोरग आणि त्या काळे काळे धागे दोन्ही हाताले, म्हणजे आपण गळ्यातलं गाडगं मनुस्मृतीचे ते बंधन, मनुस्मृतीचे बंधन होते, गळ्यातलं गाडगं कमरेचा झाडू हे सोडला. परंतु मात्र आपण गुलामीचं प्रतीक म्हणून जे अस्पृश्यांना शूद्राती शूद्रांना दिलं होतं, मनुस्मृतीचा आदेश होय तो कोणता, अस्पृश्य शूद्राती शूद्र माणूस, द अनटचेबल माणूस ओळखता आला म्हणून त्याच्या दोन्ही हाताला दोन्ही पायाला आणि गळ्याला काय त्या काळे धागे दोरे जन्मताच घालून देऊन राहिल्या बाया. पुन्हा ते काळे धागे, राखीचे धागे, लालय धागे, ते दिटी टोकीचे धागे आणि पांढरा धागा पुन्हा. आता सांगा, सगळे पांढरे धागे ते सगळे ते कच्चे धागे सगळे ते काय फेल झाले आहे का नाही? हे काय धाग्याले काही तुम्ही मानत नाही, धाग्या दोऱ्याचा काही धर्म नाही आपला. बांधदोरान होय बरा, घे उदीन होय सुधी, असा धर्म आहे का आपला? शिलाचा पाण्याचा घेऊन घोट आणि शुद्ध करावे आपल्या मनाचं. ते गडव्यातलं पाणी शिलाचं पाणी नाही, तर शिलाचं पालन केल्यानं माणसाचं मन शुद्ध होते. तसं जर झालं असतं तर बुद्धानं मस्त गडव्यामध्ये का हांडेच्या हांडे तांब्याचे पितळ्याचे घेतले असते आणि पाजले असते तुम्हाला पोलिओ सारखे. कायले पंचशील न अष्टांगिक मार्ग, शिलाच्या पाण्याचा घेऊन घोट आणि शुद्ध करावे आपल्या मनाचं. आता हे माझं परित्राण होते, धम्मदेशना होते, आता इथे गडव्यामध्ये पाणी आहे, मस्त पिऊन घ्या, करा आपलं शुद्ध मन, नाही तर विहारात जा, आहे की नाही? तर शिलाचं पाणी नाही, तर शिलाचं पाणी हे तुम्ही नाव दिलं गडव्यात ठेवल्याबरोबर. कुठं आहे ते शिलाचं पाणी? शिलाचं पालन केल्यानंच आपलं मन काय होते, शुद्ध होते. शिलाचा धागा द्या म्हणत्या बापा. आता सूत्र, अरे खरे म्हणजे धम्मसूत्र आहे, सुत्त धम्मसूत्रानं भगवान बुद्धांचे 84,000 सुत्त माणसाचं मंगलच करते. सुत्त म्हणजे सूत्र संस्कारित भाषेमध्ये. या सुत्ताचं धम्मसूत्राचं पालन करा, आहे की नाही? आता काही भिक्खू लोक बांधतात, बांधा, मला त्याचा तो वेगळा विषय आहे. पण धागे बांधू बांधू भिक्खू लोक घाईस आले, तुम्ही बांधून तुमच्यामध्ये काही बदल झाला नाही, धागे झाले फेल. आता तुम्हाला बांधा लागेल दोरखंड, आहे का नाही? तर उपायच नाही, आहे का नाही? तर धागे फेल झाले ना तर मला सोडून दिलं, मी तर बांधतच नाही. पण बाकीचे बनते जे बांधतात बांधू द्या त्यांना, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. त्याचा एक वेगळा विषय होईल, मी कधीतरी सांगेन तो, आहे का नाही? तर म्हणून लक्षात घ्या, आपण अंधश्रद्धेतून अजूनही बाहेर पडायला तयार नाही. काही बाया तर ताबीजाच बांधते, आहे का नाही? ते अजूनही ते काय म्हणते बापा, ते काय आहे, हा ते 7वा महिना आपल्यामध्ये आहेच नाही. 3राच महिना असतो बौद्ध राष्ट्रामध्ये. आता मलाही माहित नव्हतं, 3राच महिना, आहे की नाही? 3ऱ्या महिन्यालाच गर्भधम्म मंगल संस्कार केला पाहिजे ना आपण. त्याच्यातही बाया बापा ते ओटी भरते, खना ओटी नारळाची, हिरवा शालू, अंबादेवी बनते, हिरव्या बांगड्या, हिरवा शालू, ते काय बंगईन झुला, आहे का नाही? कुठं आहे बौद्ध धम्मामध्ये? बौद्ध राष्ट्रामधला 7वा महिना असा राहते, जाऊन पहा बरं फोटो वगैरे. हिंदू धर्मातलाच आहे ना हा 7वा महिना. ओटी भरणं मग आपण सोडलं का ते? आज धम्मक्रांतीला एवढे वर्ष झाली, बौद्ध धम्माची दीक्षा देऊन 7वा महिना तर तो कुठून आणला तुम्ही? हिंदू धर्मातला. म्हणजे आमच्या म्हणजे काही काय बाया तर इतक्या नकली, आता नकली म्हणता येणार नाही, आहे का नाही? कशा म्हणजे पूजेमध्ये बसतात कशा माहित आहे का? पांढरी साडी घालून दोघंही बसतात, पती पत्नी. आणि आम्ही गेल्याच्या नंतर मग ते आपलं काय म्हणते त्याला, ओटी भरणं, हिरवा शालून, बंगई. म्हणजे पूजेमध्ये म्हणजे ठोस्त कार्यक्रम आहे, आम्ही गेल्याच्या नंतर बरोबर कारभार करतात, आहे का नाही? तर ते बंगईमध्ये बसणं, ते ओटी भरणं आपली परंपरा नाही, मनुस्मृतीची देण आहे. ओटी म्हणजे काय माहिती आहे का? ओटी भरणं, माणसाची ओटी भरायला पाहिजे, बाईचीच काऊन ओटी? ओटी म्हणजे कुठं भरल्या जाते? ऐका, ओटी कुठं भरल्या जाते? इथं पोटापाशी. मनुस्मृतीमध्ये काय म्हणते? स्त्री ही काय आहे? लेकर पैदा करणारी मशीन आहे, उपभोगाची वस्तू आहे. नारी नरकाचं द्वार आहे, पायातली वाण पायातच बरी. कालच हिंदू कोडबिल दिवस होता. काय होतं हिंदू कोडबिलामध्ये? आहे ना, लहानपणी मुलीनं मुलगी म्हणून जन्म घेतला तर लहानपणी तिनं वडिलाच्या धाकात राहायचं, मर्दाच्या, पुरुषाच्याच. आणि पती नांदायला गेली सासरी पतीच्या, आणि म्हातारी झाली तर मुलाच्या. म्हणजे गुलामीतच जन्म, गुलामीतच जगणं आणि गुलामीतच मरणं होतं. म्हणून तर बाबासाहेबांनी मनुस्मृती काळा कायदा जाळला आणि स्त्रियांना हिंदू कोडबिल, भारतीय संविधान दिलं. मग ते पोटापाशी जे ओटी भरते त्याचं कारण माहित आहे का? हे स्त्रियांच्या मनावर बिंबवायचं आहे की तू पोटापाशी, ते पोटापाशीच भरते ज्या बाहेर, म्हणजे तू ते चालूच राहिलं पाहिजे, पैदा करणारी मशीन असं आहे, ते बिंबवायचं आहे, तुम्हाला समजत नाही. म्हणून हे ओटी भरणं सोडून द्या आता तरी.
हिंदू धर्मातील देवी देवता सोडून दिले पाहिजे ना आपण, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. हिंदू धर्माचे देवी देवताही सोडले पाहिजे, हिंदू धर्माच्या प्रथा परंपरा रीतिरिवाजही सोडले पाहिजे. ते लिंबू झाडाखाली ठेवून राहिली एक बाई, शनिवाऱ्या दिवशी हळदच लावता येत नाही म्हणे. एक बाई तर म्हणे ते करीचा दिवस आहे म्हणे, पोळ्याचा तुम्हाला जेवणच नाही म्हणे बनतेची, असे लोक. मग निंबू तर ठेवला होता आरतीमध्ये. काही बाया तर नारळही फोडतात बापा विहारामध्ये, है का नाही. नारळ फोडणे, हे निंबू शनिवार दिवशी हळदच लावता येत नाही म्हणे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये शनिवार हा भिक्खू संघाच्या मिटिंगीचा दिवस होता, भेटीगाठीचा. शनिचरो, पालीमध्ये शनिचरो. तर काही बायामध्ये शनिवार बोहारा असते, तूच बोहारी आहे का नाही. म्हणजे काही आपण अजूनही लोक मंगळवार असता शनिवार असता आणि मी असा मी अशी नाही. ते काही ग्रह नाही, दिशा नाही, काही नाही. लक्षात घ्या, आपल्यासाठी सर्व दिवस सारखेच आहे. सर्व दिवस सारखे म्हणजेच काय, आपल्यासाठी सर्व दिशा सारख्याच आहे आणि दिवसही सारखेच आहे. फक्त आपले कर्म सारखे ठेवा, कर्म चांगले ठेवा. प्रत्येक दिवसाला आपले कर्म चांगले ठेवा. तर ते काय बाया निंबू वगैरे ठेवते आणि निंबू ठेवते त्या झाडाखाली, त्या चाकाखाली, आहे की नाही. काही लोक तर ते मुहूर्त पाहतात ब्राह्मणाकडे जाऊन. लक्षात घ्या, मग काही ऍक्सिडेंट नाही होत नवीन नवरदेवाच्या त्या गाडीला, होते का नाही. आणि तसं जर झालं असतं तर आपल्या, म्हणून ह्या अंधश्रद्धेमधून सोडून द्या. हे 7वा महिना, हिरवा शालू, हिरवा बांगड्या, लग्नाचा हिरवा चुडा पुन्हाही सुटला नाही तो, आहे का नाही. तर अनेक बाया आहे अशा अंधश्रद्धेमधून. त्या मराठवाड्यातले लोक, आता मराठवाड्यातले लोक ऐकत असतील तर मराठवाड्यातले लोक तर कुकूच लावतात बापा, कपाळाला लावतात, आहे ना. इकडे लोक, विदर्भातले लोक नाही लावत, पण तिकडे मराठवाड्यातले लोक, पश्चिम महाराष्ट्रातले लोक कुकूच लावून राहिले, हे करायचं. देवीच्या नावानं वरवट लावून राहिले, है का नाही. म्हणून हे सगळं सोडून द्या. ह्या प्रथा परंपरा, हिंदूंचे सणही सोडून द्या आणि हिंदूंच्या प्रथा परंपरा सोडून द्या. आपले खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच्या, त्याच्या पलीकडे आपले सण नाही. हिंदूंचे कुठलेही सण या भारतातील, जगातील कुठले ख्रिश्चन लोक साजरे करतात का, दिसते. मुस्लिम बांधव हिंदूंचे कुठलेही सण साजरे करताना दिसतात का. बौद्धांनी का करावे ते. आमचा हिंदू धर्माशी काहीही संबंध राहिलेला नाही. आम्ही 22 प्रतिज्ञा फॉलो केल्या पाहिजेत, समजलं का. 22 प्रतिज्ञाचं पालन करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट बनणं होय, समजलं का. 22 प्रतिज्ञा म्हणजेच खऱ्या अर्थानं, जोपर्यंत तुम्ही 22 प्रतिज्ञा आचरणात आणणार नाही, त्याचं जीवनामध्ये प्रॅक्टिकल करणार नाही, तोपर्यंत तुम्ही बुद्धिस्ट नाही आहे. मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही, आता कोणत्याही म्हणजे काय, 33 कोटी गायन आहे. गायीच्या पोटात राहते म्हणते ते. गायीच्या पोटात देवी देवता राहते म्हणते, पहा बरं जाऊन, हे की नाही. आहे का गायीच्या पोटात 33 कोटी राहतात कसे. म्हणून तर मी अंदाज पकडला होता का गाय म्हणजे ब्राह्मणांचे जे 33 कोटी देवी देवता आहे ते गायीच्या पोटात राहते. म्हणून गायीचं गोमूत्रही पवित्र आणि ते गोबर शेणही पवित्र. म्हणून लोक दिवाळीच्या दिवशी शेणाची पूजा करते आणि गोमूत्राची. जेव्हा 14 तळ बाटवलं होतं बाबासाहेबांनी अस्पृश्य लोकांनी, तेव्हा ते पंचगव्य म्हणतात, ते शेण आणि गोमूत्र टाकलं होतं. ते सांगा आता, ते गोमूत्र आणि शेणाने ते काय 14 तळ शुद्ध होईल का अशुद्ध पुन्हा. तर अशी परंपरा आहे. तर 33 कोटी देवी देवता गायीच्या पोटात राहते. तर मग कशाला बाबा तिथं राम मंदिरामध्ये ते राम बसवलं, काय मंदिर बांधलं. गायीचं पोट फाडायचं नाही तर गायीचीच पूजा करायची. गाय तुमची माता आहे, तर गाय इकडे फिरून राहिली बिचारी, फिरून राहिली का नाही, इकडे कागद खाऊन राहिली, प्लास्टिक खाऊन राहिली, आता माणसाची विष टागूही खाऊन राहिले. देवीले काय फिरवायला पाहिजे, गोमातेला तिचे रोज पूजा करायला पाहिजे, चांगलं चांगलं रोज द्यायला पाहिजे. तर किती म्हणजे नाही का नाही. म्हणून ह्या हिंदू धर्माच्या प्रथा परंपरेमधून बाहेर पडा. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचा हा सुविचार सांगतो थांबतो. काय म्हणतात बाबासाहेब, बघा काय म्हणतात बाबासाहेब. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा, सध्या नवरात्री चालू आहे म्हणून, मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनेल. समजला. मंदिराकडे जाणारी जी गर्दी आहे ती वाचनालयाकडे जातील, लायब्ररीकडे जातील तर भारत महासत्ता तेव्हाच बनेल म्हणते. केव्हा बनेल म्हणते महासत्ता. सम्राट अशोकाच्या काळामध्ये महासत्ता होता, जपान अमेरिकेसारखा. केव्हा बनेल महासत्ता भारत. महासत्ता भारत जेव्हा मंदिराकडली गर्दी कमी होईल आणि वाचनालयाकडली गर्दी वाढेल, तेव्हाच भारत देश जगात महासत्ता बनेल. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. त्या देवाले दिसत नाही का भोकण्याले, आहे का नाही. का मंदिराबाहेर लोक एवढे कटोऱ्या घेऊन आहेत, त्याच्यावर दयाही करत नाही लोक, आहे का नाही.
आहे की नाही. तर मंदिरामध्ये चोरी होऊन लागल्या, आहे की नाही. मी ऐकली होती गोष्ट की एका देवीला चांदीचे 2 डोळे बसले होते, ते एक डोळा चोरीला. मी स्वतःच्या डोळ्याचंही रक्षण करू शकत नाही. समजलं का, आहे की नाही. ते आसिफा प्रकरण झालं होतं काश्मीरला. एका मुस्लिम पोरीवर देवीच्या मंदिरातच पुजाऱ्यानं आणि पुजाऱ्याच्या पोरानं बलात्कार केला. कुठं गेली देवी तर पाहत होती, तिच्या हातात भालात तलवार आहे म्हणते, आहे की नाही. झाली नाही घटना काश्मीर मधली, ऐकली ना तुम्ही. मला वाटते 20 वर्ष झाले असतील त्या घटनेला. देवीच्या समोर, देवीच्या मंदिरातच, आहे की नाही. तर लक्षात घ्या, खरी देवी असेल तर सावित्री आई, आहे की नाही. महाप्रजापती देवी, संगमित्रा, यशोधरा, आहे की नाही, महामाया, हे सर्व. आता हे नवरात्रीचे सगळे माहित आहे का, देव्या वगैरे कुठं आहे, सगळ्या बुद्ध विहारामध्येच नवरात्री चालू आहे. बुद्ध लेण्यांमध्येच उत्सव. आता याचं काहीच नाही. जुने सगळे मंदिर विहार होय, आणि सगळ्या बुद्ध लेण्या, एकविरा लेणीला जा तिकडे, कारल्याला, लोणावळ्याला, सगळ्या देवींच्या लेण्यांमध्ये, देवीच्या म्हणजे बुद्धाच्या विहारामध्ये, प्राचीन बुद्ध विहार आणि प्राचीन बौद्ध लेण्यांमध्येच ते नवरात्रीचे उत्सव चालू आहे. सांगा, आपल्याच लेण्या वर्षावासाच्या पिरियड मध्ये कोंबडे बकरं कापणं चालू आहे त्या कारल्याला. एकविरा देवी किती मस्त लेणी आहे की नाही. तर हे सगळं देवीच्या नावानं. नवसे सायासे पोरे होती, मग का करणे लागे पती, आहे की नाही. देवीच्या नवसानं जर पोरं झाली असती तर पती करण्याची गरज लागली नसते. आता त्या लोकांना तर होतेच, पण आमच्या समाजामध्ये वित्तूबाबाच्या नवसाचं होय म्हणते बापा. आता वित्तूबाबाच्या नवसानं लेकर, आता काय सांगावं, एवढे वर्ष बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. काय बायाले बोललं तर एवढा राग येते. बुद्ध बाबासाहेबांपेक्षाही त्यांचं प्रेम आहे कायच्यावर, वित्तूबाबावर. मग वित्तूबाबाच्या नवसाचं तर होतं, मग काहून ते गांजा फुकून राहिलं, आहे की नाही. वित्तूबाबाच्या नवसाचं वेळ माहित, ते वित्तूबाबाशी सोडून दे, ते नागडं सोडून दे, आहे का नाही. म्हणजे आम्ही त्या लोकांना म्हणतो, मी बोलतो कधी कधी, पण आपल्या समाजातले लोक अजूनही सुधारलेले नाही. शिकलेले लोक कोरोनामध्ये तिकडे बांबूला पाहायला लागत होते. तिथे मी गेलो होतो कोरोनामध्ये, तिकडे कार्यक्रमाला गेलो. ते लोक तिथं म्हणजे बंदही होते ते कोरोनाच्या, तरी लोक त्या रस्त्यावरूनच असे करत होते. सांगा किती मोठी अंधश्रद्धा आहे का नाही. अंधश्रद्धा आहे का नाही. आज एवढे वर्ष झाली बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, आहे का नाही. तर आज आपण त्या अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या मुलाबाळांना काढला पाहिजे. मी ती म्हण सांगतो थांबतो बाबासाहेबांची, की मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश या जगात महासत्ता बनेल. देवळात देव असता तर मंदिरात देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. आणि बाबासाहेब पुढे म्हणतात, या खोट्या देवावर विश्वास ठेवून मी म्हणतात बाबासाहेब, या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवाला मी पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. कोणाला म्हणते, म्हणजे जसे मी जर बाबासाहेब म्हणते त्या मंदिराबाहेर म्हणजे खोट्या देवाला मानून त्या खोट्या देवाची पूजा करत बसलो असतो तर मात्र नक्कीच तुमच्यावर भीक मागण्याची वेळ आली नसती. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेब इतका शिलाचा पुतळा होता, रमाईला कधीच पंढरपूरला नेलं नाही, मरून गेली. तुझ्यासाठी नव पंढरपूर तयार करील, ते म्हणजे कोणतं, नागपूर दीक्षा. म्हणजे नव पंढरपूर पाहायला रमाई जिवंत होती का रमाई जिवंत. 4 लेकरं मेले. एखादी बाई तर दुःखानं खचली असते, अहो बाबासाहेब 4 लेकरं मेले, चला एखाद्या देवीकडे जाऊ, देवाकडे जाऊ. रमाई मरून गेली, पण बाबासाहेबांनी पंढरपूरला रमाईला नेलं नाही. का नेलं नाही, नेलं का, ते पंढरपूर आपलंच बुद्ध विहार आहे, नेलं नाही. समजलं का. पण बाबासाहेबांनी, गाडगे बाबा आयुष्यभर पंढरपूरला गेले पण त्या मंदिरात प्रवेश केला नाही पंढरपूरच्या. लक्षात घ्या. डोक्यातील म्हणजे गाडगे बाबा म्हणतात, देवळात देव नसते, पुजाऱ्याचं पोट असते. लक्षात घ्या. जे गाडगे बाबाला समजलं ते आजल्या शिकल्या सवरल्या लोकांना समजलं नाही. लक्षात घ्या. देवळात देव नसते, काय असते, पुजाऱ्याचं, बामणाचं पोट असते, आहे का नाही. म्हणजे रमाईला नाही नेलं बाबासाहेबांनी, नाही नेलं, आहे का नाही. तुम्ही तर असता तर नेलाच असता कुठल्या तरी देवा धर्माकडे. 4 लेकरं मेले, मलाही टीबी झाली, तुमची तब्येत बराबर राहत नाही, यशवंत बाळाची नेहमी राहत नाही, तर गेलेच असते ना तुम्ही. पण बाबासाहेब हा माणूस कधीच कोणापुढे झुकला नाही, मोडेल पण वाकणार, अजिबात कोणापुढे झुकला नाही. ना देवी समोर ना देवासमोर, अजिबात कोणापुढे झुकला नाही. पण झुकला बाबासाहेब केव्हा, तो फक्त बुद्धापुढे, धम्मापुढे आणि संघापुढे. 14 ऑक्टोबर 1956 आहे का नाही. बाबासाहेब झुकला. आणि जे लोक बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जातात त्या लोकांचं मंगलच होत असते, आहे का नाही. बाबासाहेब बुद्ध धम्म संघाला शरण गेले म्हणूनच ते जग ओळखतं.
जग ओळखतं बाबासाहेबाला. सम्राट अशोक बुद्ध धम्म संघाला शरण गेले म्हणून जग ओळखतं, आहे की नाही? जग ओळखतं सम्राट अशोकाला. बाबासाहेब बुद्ध धम्म संघाला शरण गेले म्हणून जग ओळखतं. अंगुलीमाल 1000 लोकांचा मर्डर करणारा, तोही बुद्ध धम्म संघाला शरण गेला म्हणून अख्खं जग ओळखतं अंगुलीमालाला, आहे का नाही? मग बाबासाहेबांनी आपलं जगाशी नातं जोडलं, आहे का नाही? मग इकडं तिकडं भटकण्याची काही गरज आहे का आपल्याला? आहे का गरज? म्हणून बुद्ध धम्म संघाला शरण जाणारीच माणसं जगामध्ये महान होत असतात. आपला बाबासाहेब महान झाला तर आपण का महान होणार नाही? म्हणून बुद्ध धम्म संघावर तुमची नितांत श्रद्धा असली पाहिजे. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नावरच आपण पालन केलं पाहिजे. नथी मे शरणंगयम. नथी म्हणजे नाही. बुद्ध धम्म संघाशिवाय माझं अन्य कुठलंही शरणस्थान नाही. बुद्धाचा धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या पलीकडे मी अन्य कोणाचंही शरण ग्रहण करणार नाही, म्हणजे मी कोणालाही शरण जाणार नाही. समजलं? तर या ठिकाणी आज या परिवारामध्ये या धम्म रविवारच्या निमित्ताने विशेष धम्मदेशना भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. फिरून घ्या थोडसा फिरवा. सगळेजण हात जोडा, डोळे बंद करा. चांगल्या दिसल्या पाहिजे, उपासिका श्रद्धाशील दिसल्या पाहिजे. आरामाने फिरवा, हालू नका. सगळे जरा चॅनल सबस्क्राईब करा. ठीक, नोबेल ट्रूथ सबस्क्राईब करा YouTube चॅनल. ठीक आहे.